सन 2025-26 चा ऊस गाळप हंगाम राज्यात 1 नोव्हेंबर पासून सुरू झालाय। नियमानुसार कोणतेही साखर कारखान्याला ऊस गाळप सुरू करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून आधी परवाना घेणे बंधनकारक असतं। माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याने मात्र परवाना मिळण्याआधीच ऊस गाळप सुरू केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे साखर महासंघाचे अध्यक्ष स्वतः असताना त्यांनी नियम तोडल्याचं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले नगर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने 20 ऑक्टोबर रोजी गाळप परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता। मात्र परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू झाल्याचं साखर आयुक्तालयाच्या तपासात आढळून आलं। त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यावर प्रति टन 500 रुपये या दराने एकूण 11,21,49,500 रुपयाचा दंड ठोठावलाय। हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता। याआधी ते भाजपमध्ये होते आणि 2019 मध्येही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली असून अनेक मुख्यमंत्र्यांचे ते निकटवर्ती होते। संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम विशेष उल्लेखनीय मानलं जातं।